नमस्कार. राजकारणात काही गोष्टी अनपेक्षित घडतात. पण तुमसरमध्ये जे घडलं ते केवळ अनपेक्षित नव्हतं, तर अनेकांसाठी धक्कादायक होतं. विचार करा, एका निवडणुकीतून दुसऱ्या निवडणुकीत तब्बल 64,000 मतांचा स्विंग. हे कसं घडलं? या मोठ्या राजकीय भूकंपामागची कारणं काय आहेत? चला, याचं विश्लेषण करूया. याचं उत्तर शोधण्यासाठी आपण 4 टप्प्यांतून जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण तिथली माती आणि माणसं समजून घेऊ. मग मतदारांचा कल इतका का बदलतो ते पाहू. तिसरं, पाण्यासारखा मुद्दा राजकारणाला कसं वळण देतो याचा अभ्यास करू. आणि शेवटी या सगळ्यातून विजयाचं गणित कसं जुळवून आणलं जातं तेही उलगडून पाहू. तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. तिथली जमीन आणि तिथली माणसं. कोणत्याही राजकारणाचा पाया हा तिथल्या समाजात आणि भूगोलात दडलेला असतो. तुमसर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागात भंडारा जिल्ह्यात वसलेला हा मतदारसंघ. याची ओळखच आहे एक कृषीप्रधान ग्रामीण भाग. तुम्ही विचार करा, जवळपास 80 ते 85% लोकसंख्या ही खेड्यांमध्ये राहते. म्हणजे इथलं जीवन, इथली अर्थव्यवस्था, इथलं राजकारण सगळं काही शेतीच्या तालावर चालतं. आता राजकारण म्हटलं की सामाजिक समीकरणं आलीच. तर तुमसरमध्ये कुणबी आणि तेली समाज हा राजकीयदृष्ट्या प्रबळ मानला जातो. पण फक्त एवढंच नाही, साधारणपणे 15 ते 16% दलित मतदार आहेत. आणि आता पोवार आणि इतर ओबीसी समाजाचा प्रभावही हळूहळू वाढताना दिसतोय. हे गणित महत्वाचं आहे. इथे एक मोठा संघर्ष आहे, एक विरोधाभास आहे. एका बाजूला आहे निसर्गाचा ताल, म्हणजे पावसावर अवलंबून असलेली भातशेती, जिथे लोकांचं आयुष्य मॉन्सूनच्या लहरींवर चालतं. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक मोठा ताण. हा जो ताण आहे हा केवळ आर्थिक नाही, तर मानवी प्रतिष्ठेचाही आहे. आपलं संविधान प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क देतं. आणि जेव्हा मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागतो तेव्हा त्या हक्कावरच कुठेतरी गदा येते. बरं, ही झाली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती. पण या सगळ्याचा निवडणुकीच्या निकालांवर काय परिणाम होतो? आणि खरं सांगायचं तर इथले निकाल ते कुणालाच अचूक सांगता येत नाहीत. मतदार कमालीचे अस्थिर आहेत. इथला राजकीय इतिहास बघा. म्हणजे इथल्या मतदारांनी आपली निष्ठा वारंवार बदललेली आहे. 1995 ते 2004 हा काळ होता भाजपचा. मग 2009 काँग्रेसने विजय मिळवला. 2014 पुन्हा एकदा भाजप परत आलं. आणि मग 2019 आणि 2024 राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. म्हणजे इथला मतदार एका जागी स्थिर राहत नाही. आणि इथेच आपला मुख्य प्रश्न उभा राहतो. 2019ची निवडणूक आठवा. विजयाचा फरक होता साधारणपणे 7,700 मतं. फार काही मोठा नाही. पण 2024 काय झालं? हाच फरक तब्बल 64,000 मतांच्या पुढे गेला. एवढा मोठा बदल एका झटक्यात कसा झाला? काय घडलं या 5 वर्षांत? हे आकडे बघा. हे फक्त आकडे नाहीत, ही एक कथा सांगतायत. 2019 विजयाचा मार्जिन अगदी छोटा, जेमतेम 7,700. आणि 2024 हा आकडा उसळी घेऊन थेट 64,305 वर पोहोचतो. हा निव्वळ मतांचा फरक नाहीये, ही एक राजकीय त्सुनामी आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर मग ह्या बदलाचं एक मुख्य कारण राजकीय पटावरच सापडतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट. ह्या फुटीमुळे 2019 आणि 2024 दोन्ही निवडणुकांमध्ये मतदारांसमोर एक मोठा पेच निर्माण झाला. आपला नेता कोण, आपला पक्ष कोणता, ह्या गोंधळामुळे मतं विभागली गेली आणि ह्याचा थेट परिणाम निकालांवर झाला. पण फक्त पक्षातील फूट हे एकमेव कारण नाही. राजकारण हे नेहमी लोकांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेलं असतं. आणि तुमसरमधली राजकीय अस्थिरता यामागे आहेत लोकांच्या मनात खोलवर रुजलेले स्थानिक प्रश्न, विशेषतः पाण्याचं राजकारण. जेव्हा तुम्ही तुमसरच्या गावात फिरता आणि लोकांना विचारता की तुम्हाला काय हवंय, तेव्हा ही उत्तरे मिळतात. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, एक मोठी पाणीपुरवठा योजना जी अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. सिंचनाचे तलाव फुटलेले आहेत, गावाकडचे रस्ते खराब आहेत, वीज कधी येते कधी जाते याचा नेम नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं, हाताला काम नाही. या सगळ्या मूलभूत गरजा आहेत ज्या मतांचं राजकारण ठरवतात. ह्या सगळ्या समस्यांमध्ये एक आकडा लोकांच्या मनात घर करून बसला आहे. 47 कोटी रुपये. ही रक्कम आहे एका रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेची. लोकांचा प्रश्न साधा आहे, पैसे मंजूर झाले, पण पाणी कुठे? एवढा मोठा निधी जाऊनही जर घशाला कोरड असेल तर लोकांमध्ये प्रचंड नाराजी असणारच. आणि ह्यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. सध्याचा ट्रेंड दाखवतो की तुमसरमध्ये आता केवळ राजकीय विचारसरणी किंवा मोठ्या नेत्यांच्या नावावर मतं मिळत नाहीत.
लोक विकासाच्या मुद्द्यांना जास्त महत्त्व देत आहेत. ज्यांच्यामुळे आमच्या समस्या सुटतील त्यांनाच आमचं मत, हा संदेश अगदी स्पष्ट आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्या पाहिल्या, मतदारांचा कल पाहिला. मग प्रश्न उरतो की या परिस्थितीतून विजयाचा मार्ग कसा काढायचा? तुमसरच्या मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी नेमकी कोणती रणनीती, कोणता ब्लूप्रिंट वापरायला हवा? यासाठी एक चतुर्मुख सिद्धांत किंवा एक 4 सूत्री रणनीती समोर येते. ही रणनीती 4 महत्त्वाच्या स्तंभांवर आधारित आहे: आघाड्यांचं गणित, लोकसंख्येची समीकरणं, स्थानिक मुद्दे आणि प्रभावी संवाद. चला, हे 4 स्तंभ सविस्तरपणे पाहूया. 1. आघाडीची एकजूट. मतं फुटू नयेत यासाठी एक स्पष्ट आणि मजबूत आघाडी असणं गरजेचं आहे. 2. लोकसंख्येचा सेतू, म्हणजे असा उमेदवार जो सर्व प्रमुख समाजांना आपला वाटेल. 3. स्थानिक मुद्द्यांवर लक्ष. आणि यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे पाण्याची समस्या सोडवणं. याला नंबर 1 प्राधान्य द्यावं लागेल. आणि 4. योग्य संवाद. मराठी मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून आपला संदेश थेट लोकांपर्यंत पोहोचवणं. या रणनीतीनुसार आदर्श उमेदवार कोण असेल? तो कदाचित एखादा मोठा, दिल्लीत किंवा मुंबईत बसणारा नेता नसेल, तर तो असेल एक तळागाळातला कार्यकर्ता, ज्याची प्रतिभा स्वच्छ आहे, जो लोकांच्या समस्या खऱ्या अर्थाने समजून घेतो आणि ज्याची नाळ थेट जनतेशी जोडलेली आहे. तर तुमसरची ही कहाणी फक्त एका मतदारसंघापुरती मर्यादित नाही, ती आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते. जेव्हा मतदार जात, धर्म किंवा मोठ्या नेत्यांच्या पलीकडे जाऊन आपल्या रोजच्या जगण्याच्या मुद्द्यांवर, विकासाच्या मुद्द्यांवर मतदान करतात, तेव्हा आपल्या तळागाळातील लोकशाहीचं आरोग्य नेमकं कसं आहे हे दिसून येतं. जर तुम्हाला लोककेंद्रित नेता बनायचा असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे mgr@blueprintstrategies.ai किंवा आम्हाला 08042041602 या क्रमांकावर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.